कर्जत पोलीस ठाण्याचे दामिनी पथक यांनी आज कामगिरी केलेली आहे. मी सध्या आहे कर्जत पोलीस ठाण्यामध्ये आणि आपल्यासोबत ते अधिकारी आहेत. दामिनी पथक आहे आपल्यासोबत. आपण थेट त्यांना विचारूया काय नेमकी ती कारवाई झालेली आहे. मॅडम, काय सांगाल, काय आज कारवाई करण्यात आलेली आहे? अ, आज आपल्याकडे दामिनीपर्यंत कार्यरत आहे. माननीय पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशनला दामिनी पथक कार्यरत आहे. तसं आपल्या पोलीस स्टेशनलाही दामिनी पथक कार्यरत आहे. त्याबरोबर आपल्याकडे पोलीस काका आणि पोलीस दीदी हे पण काम करतात. सगळ्या शाळांना आपण भेट देतो. त्यानंतर आपल्याकडे एक डोंबे स्कूल म्हणून आहे. तिथल्या मुलींनी कंप्लेंट केलेली होती की काही मुलं रोड रोमी आहेत, जे जाताना टॉन्ट वगैरे करतात आणि हे छेड वगैरे काढतात अशी. म्हणून आपण जेव्हा आपण त्या तिन्ही मुलांना आणलं आणि त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे. तसंच मुलींना आपण 112 आणि तसेच आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही त्या मुलांना आणून कारवाई करण्यात आलेली आहे. साधारण किती पोलीस या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती शाळा असतील ज्या तुमच्या रडारवर असतील? आमच्याकडे जिल्हा परिषद 189 जिल्हा परिषद आहेत तसं पाहिलं तर. आणि आमच्याकडे जे मोठ्या स्कूल आहेत ते 25 स्कूल आहेत. जे माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा आहेत ते 25 आहेत, जे आमच्या रडारवर आहेत. जिल्हा परिषदच्या वस्त्यावर शाळा छोटे छोटे आहेत, तिकडे एवढा हा प्रसंग होत नाही. जिथे प्रॉपर ज्या शाळा आहेत कर्जत मधील किंवा वेनगाव असेल किंवा पळसदरी असेल, यामध्ये जे कशाळेच्या भागातल्या आहेत त्या सगळ्या शाळा आमच्या रडारवर आहेत. अ, काय तुम्ही त्या लहान मुलींना बॅड टच, गुड टच बद्दल काय सांगतात, कसं सांगतात, काही तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? हो, आपण ज्या लहान मुली आहेत त्यांना आपण आमचे पोलीस दीदी आहेत आणि पोलीस काका ते आपली दररोज एक विजिट असते एका स्कूलला. आणि तिथे गेल्याच्या नंतर ज्या लहान मुली आहेत, जे गुड टच आणि बॅड टच स्पर्श कसा असतो, एक चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, जे मुलींना लवकर समजतं. ज्या आई वडिलाचा स्पर्श असतो तो चांगला असतो आणि जो इतर लोक आपल्याला स्पर्श करतात किंवा अशा ठिकाणी आपल्याला आपल्या अशा शरीराला पार्टला हात लावतात जे आपल्याला घाण वाटतं, ते घाण जेव्हा स्पर्श होतो तेव्हा तो जाणवला, ते लगेच टीचरला सांगा, तुम्ही आम्हाला सांगा. आणि तुम्हाला कोणी काही बोलत असेल, रस्त्याने जाताना येताना छेड काढत असेल, त्याविषयी आपण त्यांना मार्गदर्शन करतो. आणि त्याचबरोबर आमचे पोलीस काका आहेत, याच्यामध्ये व्यसनमुक्ती असेल, जर अंमली पदार्थाचं सेवन करू नये किंवा ट्रॅफिकचे नियम काय असतात याबाबतही आपण त्यांना वारंवार मार्गदर्शन करत असतो. लहान मुलांना कायदा लवकर कळत नाही किंवा त्यांना बॅड टच काय असतो ते लवकर कळत नाही. मग ह्या सर्व गोष्टी त्यांना क्लिक व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही काय सूचना वगैरे करतात किंवा काय गाईडलाईन्स वगैरे आहे? जेव्हा आपण स्कूलमध्ये जातो तेव्हा प्रॅक्टिकली आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या मॅडम आहेत, मुलींना बोलावून कुठे कसा स्पर्श होतो, आता त्या गोष्टी आपण समजावून सांगतो त्यांना किंवा त्यांच्या शरीराला स्पर्श करून दाखवतो की असा हा स्पर्श, कोणता स्पर्श चांगला आहे आणि कोणता वाईट स्पर्श आहे. आणि ह्यामधून आपण सगळ्यांना अशा पद्धतीने आपण त्यांना सांगतो एकंदर. जर तुम्ही एखाद्या रोड रोमिंगवर कारवाई केली तर काय नेमकी कारवाई असते, कायदेशीर काय कारवाई असते, त्यांना काय शिक्षा होऊ शकते? बीपी ऍक्ट नुसार आता कसं असतं, काही हे पण काही स्टुडंट असतात, तर काही जणांची पहिल्यांदाच अशी करण्याची पद्धत असते आणि तेव्हा आपण बीपी ऍक्ट नुसार त्यांच्यावरती कारवाई करतो. आणि जे मुलं कधीतरी म्हणजे अशा गोष्टीत पडतात, आपल्याला वाटतं की त्यांचं पण हे नुकसान नको व्हायला, त्यांच्या पॅरेंट्सला वगैरे बोलून घेतो, त्यांना समज देतो आणि एनसी मध्ये काही जण वरती एनसी दाखल करतो आणि कोर्टात पाठवतो. अ, छेड काढणारे जे रोड रोमिओ आहेत त्यांचे आणि जे पीडित मुली आहेत, या दोघांच्या पालकांना ऍज अ पोलीस म्हणून तुम्ही काय सूचना करतात, काय माहिती देतात? सगळ्यात आज जर जबाबदारीची गोष्ट कोणती असेल तर मी म्हणेल की चोरी वगैरे हे जर असेल तर मी म्हणेल मुलीचं संरक्षण किंवा महिला संरक्षण ही सगळ्यात मोठी आज आमच्या समोरची समस्या आहे. आज पालकांना एकच सांगेल
की तुमच्या कामापेक्षाही जास्त तुमच्या मुलींकडे जास्त लक्ष द्या. पालक म्हणून तुम्ही पाल्याकडे जास्त लक्ष द्या. मी मुलांकडे पण म्हणेल, कारण मुलगा पण चुकतो, त्याला पण ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये जर आहे तो एखाद्या ह्याच्यात जर अडकला तर त्याच्यासाठी पण ती खूप मोठी गोष्ट असते ती, आणि ह्याच्यामधून खूप नुकसान होतं. त्यामुळे आपल्या मुलीकडे जास्त लक्ष द्या. मुली कुठे कुठे जातात त्यांना दररोज विचारायला पाहिजे पालकांनी, की आज काय झालेलं आहे, किंवा आज तुला कोणी परेशान केलं का, तुझ्या मैत्रिणी कोण आहेत, काय आहे, रस्त्याने जाताना तुला कोणी काय बोललं का, हे पालकांनी जास्त गरजेचं आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं. मी तर म्हणेन तुम्ही कामातला थोडा वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधा. कम्युनिकेशन करणं फार गरजेचे आहे. आजकाल पालकातलं आणि पाल्यातलं कम्युनिकेशन गॅप खूप वाढलेला आहे. त्यामुळे बऱ्याच सोशल मीडियामुळे घटना घडतात. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त आपल्या पालकाकडे कम्युनिकेशनवर भर द्यायला पाहिजे. आपल्या मुलांकडे जास्त लक्ष द्या आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन करा, त्यांच्याशी बातचीत करा, असा सल्ला दामिनी पथक यांनी पालकांना दिली आहे. अजय शर्मा, मेट्रो न्यूज, कर्जत.